Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study the Browning version by Terence Rattigan. It is a play. हा एक प्ले आहे. तर प्ले कशाविषयी आहे? This is an excerpt from the Browning version. The scene is set in a school. आता हा एक उतारा आहे जो ब्राउनिंग व्हर्जनमधून नाटकामधून घेतलेला आहे आणि हा जो हे जे सीन जो आहे तो स्कूल शाळेमधला आहे. फ्रँक इज यंग अँड कॉकर हॅरिस मिडल एज्ड बोथ आर मास्टर. आता इथे फ्रँक नावाचे जे आहेत ते तरुण आहेत, ते तरुण शिक्षक आहेत. क्रॉकर हॅरिस हे थोडेसे वयस्कर आहेत आणि हे दोघं पण शिक्षक आहेत. टॉपलॉव इज अ बॉय ऑफ 16 हू हॅज कम इन टू डू एक्स्ट्रा वर्क फॉर क्रॉकर हॅरिस. आता टॅपलॉव नावाचा एक 16 वर्षाचा मुलगा आहे जो एक्स्ट्रा त्याला काम दिलेलं असतं म्हणून तो त्याच्या शिक्षकांकडे क्रॉकर हॅरिसकडे आलेला असतात. बट द लॅटर हॅज नॉट येट अराइव्ड अँड फ्रँक फाईंड टॅपलॉव वेटिंग. परंतु त्याचे जे शिक्षक असतात क्रॉकर हॅरिस ते आलेले नसतात आणि फ्रँक्स टॅपलॉवला पाहतात की टॅपलॉव त्याच्या शिक्षकांची वाट पाहत आहे. तर इथे फ्रँकने शिक्षक बोलत आहेत, डू आय नो यू? मी तुला ओळखतो का? टॅपलॉव म्हणतो, नो सर, नाही. व्हॉट्स युअर नेम? टॅपलॉव. मग तो फ्रँक विचारतात की तुझं नाव काय आहे? तो म्हणतो माझं नाव टॅपलॉव आहे. टॅपलॉव, नो आय डोंट, यू आर नॉट अ सायंटिस्ट आय गॅदर. आणि मग फ्रँक म्हणतात की टॅपलॉव, नाही, मला नाही वाटत की तू सायन्सला आहेस म्हणून किंवा सायंटिस्ट आहे. तर सायंटिस्ट काय आहे ते? तर एक विशिष्ट इयत्ता पूर्ण केल्यानंतर फॉरेनमध्ये त्या सायंटिस्ट या कोर्सला प्रवेश मिळतो आणि म्हणतात की तू सायंटिस्ट मला वाटतं नाही आहे. ओके, तो सायंटिस्ट म्हणजे शाळेचाच एक म्हणूया कोर्स आहे जो मागची इयत्ता पूर्ण केल्यानंतर, मागचा ग्रेड पूर्ण केल्यानंतर पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळतो. त्याला फ्रँक म्हणतात की तू सायंटिस्ट नाही आहेस. टॅपलॉव म्हणतो, नो सर, आय एम स्टील इन अ लोअर 5th. आय कॅन्ट स्पेशलाइज अंटिल नेक्स्ट टर्म. आणि मग तो म्हणतो की नाही आहे, मी थोडंसं त्याच्या मागच्या ग्रेडला आहे, लोअर 5thमध्ये आहे मी आणि मला स्पेशलाइज आणखीन मिळालेलं नाही जोपर्यंत माझी पुढची टर्म माझी पूर्ण होत नाही. परंतु माझा पुढचा काही भाग आहे मागच्या इयत्तेचा तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सायंटिस्ट या कोर्सला मला प्रवेश मिळणार नाही आहे. दॅट्स टू से इफ आय हॅव गॉट माय रिमूव्ह ऑल राईट. आणि मला सायंटिस्ट याला प्रवेश मिळेल परंतु मला चांगले जर मार्क्स मिळाले तर. रिमूव्ह म्हणजे काय? इथे रिमूव्ह म्हणजे मार्क्स आहेत. ओके, ग्रेड्स आहेत, त्याला डिस्टिंक्शन असं म्हणतो आहे. जर डिस्टिंक्शन मिळालं तरच त्याला सायंटिस्ट या शाखेसाठी किंवा या कोर्ससाठी त्याला प्रवेश मिळणार आहे. फ्रँक, डोंट यू नो इफ यू हॅव गॉट युअर रिमूव्ह. मग फ्रँक त्याला विचारतात की तुला माहीत नाही का तुझे किती मार्क्स पडलेले आहेत, डिस्टिंक्शन तुला पडलेलं आहे की नाही? नो सर, मिस्टर क्रॉकर हॅरिस डझंट टेल अस द रिझल्ट लाईक द अदर मास्टर. आणि मग टॅपलॉव सांगतो तो विद्यार्थी की क्रॉकर हॅरिस जे आमचे शिक्षक आहेत ते इतर शिक्षकांसारखे आम्हाला रिझल्ट सांगत नाहीत. फ्रँक, वाय नॉट? मग फ्रँक विचारतो, का बरं सांगत नाहीत? टॅपलॉव, वेल यू नो व्हॉट ही इज लाईक सर. आणि मग तुम्हाला माहीत आहेत ते कसे शिक्षक आहेत सर, असं टॅपलॉव म्हणतो. फ्रँक, आय बिलीव्ह देर इज अ रूल दॅट आर रिझल्ट शुड ओनली बी अनाउन्स्ड बाय द हेडमास्टर ऑन द लास्ट डे ऑफ टर्म. आणि फ्रँक असं म्हणतात की मला असं वाटतं की असा एक नियम आहे की आपला जो रिझल्ट आहे तो आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते अनाऊन्स करतात ज्यावेळेस तुमची टर्म असेल, तुमची जी टर्म असेल त्या शाळेचा शेवटचा दिवस असेल त्या टर्मचा, त्यावेळेस तुमचे शिक्षक हेडमास्टर जे आहेत ते अनाऊन्स करतात रिझल्ट. टॅपलॉव, येस, बट हू एल्स पे अटेन्शन टू इट एक्सेप्ट मिस्टर क्रॉकर हॅरिस. आणि मग टॅपलॉव म्हणतो, पण त्याच्याकडे कोण लक्ष देईल? क्रॉकर हॅरिस ते तर नाही लक्ष देणार. म्हणजे क्रॉकर हॅरिस हे कसे शिक्षक आहेत ते सांगतायत की क्रॉकर हॅरिस अशा नियमांकडे पाहत नाहीत किंवा अशा नियमांकडे ते लक्ष देत नाहीत, असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. आय ॲडमिट बट दॅट्स नॉट क्रायटेरिया. सो यू हॅव गॉट टू वेट अंटिल टुमॉरो टू नो युअर फेट, हॅव यू? आणि मग फ्रँक म्हणतात की मला नाही वाटत, मी ते मान्य असं मला वाटत नाही. पण मीही मान्य करतो की तो हा क्रायटेरिया नाही आहे. परंतु आता तुला वेट करावं लागणार आहे उद्यापर्यंत.
तुझं काय, तुला किती मार्क्स पडणार. फेट म्हणजे नशीब, किती तुला मार्क्स पडलेले आहेत, तू सायंटिस्ट यासाठी पात्र ठरशील की नाही, तुला तुझा रिमूव्ह, तुझे मार्क्स तुला चांगले मिळतील की नाही. आणि मग तो विचारतो आहे बरोबर की नाही. टॅपलॉ म्हणतो येस सर. फ्रँक, सपोजिंग द आन्सर इज फेवरेबल व्हॉट देन. परंतु जर हे मी उत्तर दिलेलं आहे ते जर तुझ्या बाजूने, तुझ्या बाजूने जर असेल, चांगलं असेल, तर मग काय. टॅपलॉ, ओ सायन्स सर, ऑफकोर्स. आणि मग तो म्हणतो की मी सायन्स ह्या कोर्स निवडणार आहे. फ्रँक, सॅडली, येस, वी गेट ऑल दी स्लॅकर्स. आणि मग फ्रँक इथे नशीब हे दुःखी होतात आणि म्हणतात की खरं आहे, परंतु आम्हाला सगळे जे मुलं कोणते मिळतात, स्लॅकर्स. स्लॅकर्स म्हणजे जे दे डोंट वर्क हार्ड, जे प्रामाणिकपणे परिश्रम घेत नाहीत ते. टॅपलॉ, प्रोटेस्टिंगली, आय ॲम एक्स्ट्रीमली इंटरेस्टेड इन सायन्स सर. मग टॅपलॉ म्हणतो की मी सायन्समध्ये खूप मला आवड आहे सर. फ्रँक, आर यू. आय ॲम नॉट ॲट लिस्ट इन द सायन्स आय हॅव टू टीच. ओके, तो म्हणतो तू इंटरेस्ट आहे सायन्समध्ये, पण मी नाही आहे. जरी मी सायन्स सब्जेक्ट शिकवत असलो तरी मला सायन्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, असं फ्रँक नावाचे जे शिक्षक आहेत ते म्हणतात. टॅपलॉ, वेल एनिवे सर, इट्स गुड डील मोर एक्साइटिंग दॅन दिस मक. आणि मग टॅपलॉ म्हणतो की इंडिकेटिंग हिज बुक, त्याच्या बुककडे पाहून तो काय सांगतो आहे, ठीक आहे सर, परंतु हे एक चांगलं आहे. तर इथे मग हा शब्द लिहिला आहे. मग म्हणजे युजलेस, नो गुड ऑर यूज. आपण म्हणूया की जे कामाचं नाही आहे, त्या बुककडे पाहतो की इट्स गुड डील टू मोर एक्साइटिंग दॅन दिस मग. हे जे आत्ताचे जे त्याला पुस्तकं आहेत ते त्याला आवडत नाहीत, त्याला सायन्समध्ये आवड असते, आणि म्हणून तो ते सध्याच्या इयत्तेचे जे पुस्तकं आहेत त्याला तो युजलेस म्हणतो आहे. तर फ्रँक म्हणत आहेत, व्हॉट इज दिस मक. मक म्हणजे काय. तर तो सांगतो आहे की मक या शब्दाचा त्याने अर्थ सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे त्याने मग. तर त्याने सांगितलेलं आहे एस्कायलस सर, द एगामेमनॉन अँड ॲस्लस. मग ते विषयाची नावं सांगितलेली आहेत. फ्रँक, अँड युअर कन्सिडर्ड व्ह्यू इज दॅट द ॲगामेमनॉन इज मक. आणि तो म्हणतो की हे जे ॲस्कायलस आहे किंवा ॲगामेमनॉन हे मक आहे. तर टॅपलॉ म्हणतो, वेल नो सर, आय डोंट थिंक द प्ले इज मक. मला नाही वाटत हे जे आत्ताचं जे पुस्तक आहे ॲस्कायलस किंवा ॲगामेमनॉन हे मक आहे. मक आहे म्हणजे युजलेस आहे. एक्झॅक्टली, आय सपोज इन अ वे इट्स रादर गुड प्लॉट, रिअली अ वाईफ मर्डरिंग हर हजबंड अँड ऑल दॅट. मग तो म्हणतो की हा प्ले हा खरंच युजलेस नाही आहे. आता मग म्हणजे काय, युजलेस. तो कशाला युजलेस म्हणतो आहे, आत्ता जो त्या काही स्टोरी शिकतो आहे ना, स्टोरी, बरोबर आहे ना, त्याला ॲस्कायलस असं म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲगामेमनॉन. तर हे जे आहे स्टोरी बुक आहे म्हणतो ते युजलेस आहे असं मला एक्झॅक्टली वाटत नाही आहे. ते पण चांगलं आहे, त्याची प्लॉट जो आहे, कथा जी चांगली आहे, जसं ती एक पत्नी आहे, ती तिच्या पतीला मारते आणि हे सगळं काही. आय ओनली मीन्ट द वे इट्स टॉट टू अस, जस्ट अ लॉट ऑफ ग्रीक वर्ड स्ट्रंग टुगेदर अँड 50 लाईन इफ यू गेट देम रॉंग. आणि मग ते सांगतात की असं नाही आहे, मला त्याची कथा खूप आवडते, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं जातं, ग्रीक वर्ड्स त्याच्यामध्ये खूप सारे कंबाईन केलेले असतात आणि त्याच्यामुळे मला ते शिकवण्याची जी पद्धत आहे ती आवडत नाही, मला ती स्टोरी आवडते. मग आम्हाला ज्या 50 लाईन्स म्हणजे रॉंग मार्क करत ना, हे चुकलं आहे ते चुकलं आहे, कारण ग्रीक जी भाषा आहे थोडीशी आपण म्हणूया कठीण आहे. ते शब्द चुकीचे लिहिले की मग आम्हाला जे 50 लाईन्समध्ये 50 लाईन्स 15 लाईनमध्ये आम्हाला रॉंग मार्क, चुकीचा मार्क हा दिलेला देतो ज्यावेळेस आम्ही चुकतो त्यावेळेस. फ्रँक, यू शूड लिटल बिटर टॅपलॉ. आणि मग तो म्हणतो आहे की तू जास्तच तिखट किंवा कडू बोलतो आहे आपण म्हणूया या विषयाविषयी. टॅपलॉ, आय ॲम रादर सर. आणि मग मी असंच बोलतो सर. सो फ्रँक केप्ट इन. मग तो सांगतो की तुला काही पनिशमेंट दिली का, तुला काही सजा दिली का, असं विचारतायत फ्रँक. नो सर, एक्स्ट्रा वर्क. मला काय दिलेलं आहे, एक्स्ट्रा काम दिलेलं आहे, जादाचं काम दिलेलं आहे. फ्रँक, एक्स्ट्रा वर्क,
ऑन द लास्ट डे ऑफ स्कूल. मग फ्रँक म्हणतात तुला शेवटच्या दिवशी एक्स्ट्रा काम दिलेलं आहे का? टॅबलॉ, येस सर, अँड आय माइट बी प्लेइंग गोल्फ. You would think he would have enough to do anyway himself, considering his leaving tomorrow for good. But oh no, I missed the day last week when I was ill. So here I am, and I took at the weather, sir. आता ते टॅबलॉ सांगतो आहे की मी कदाचित मला गोल्फ खेळायला आवडतं, मी गोल्फ खेळलेलो असतो, परंतु हे सगळं पुरेसं मला वाटत होतं की मी आता शाळा सुटल्यानंतर संपल्यानंतर मी गोल्फ खेळणार आहे आणि उद्या मी सोडून जाणार आहे. पण असं काही होणार नाही, कारण लास्ट वीकमध्ये मी खूप आजारी होतो आणि म्हणून मला हे काम जे आहे ते करावं लागतं आहे, जादाचं काम. फ्रँक, बॅड लक. स्टील देर इज वन कम्फर्ट. You are pretty well certain to get your removed tomorrow for being a good boy is taking extra वर्क. आणि मग फ्रँक म्हणतात चला तू एक्स्ट्रा काम करतोस ना, मग ठीक आहे, तुला काही ही एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आरामदायक आहे तुझ्यासाठी, की तुला चांगलं डिस्टिंक्शन मिळेल, मार्क्स मिळतील तुला उद्या. मग टॅपलॉ काय म्हणतात पहा, विद्यार्थी काय म्हणतो, वेल आय एम नॉट सो शुअर सर दॅट वूड बी ट्रू ऑफ द ऑर्डनरी मास्टर ऑल राईट. मग ते म्हणतात की मला नाही वाटत आम्हाला डिस्टिंक्शन मिळेल वगैरे काही मिळेल, हे दुसरे जे काही साधे शिक्षक असतात त्यांच्याविषयी हे सगळं खरं आहे. दे जस्ट वुडंट डेअर नॉट टू गिव्ह अ चाप अ रिमूव्ह आफ्टर ही इज टेकिंग एक्स्ट्रा वर्क. चाप म्हणजे काय? अ स्टुडंट हू यू नो अँड लाईक. जे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला आवडतात, जे काम करतात, त्यांना दुसरे जे साधे शिक्षक असतात ते तुम्हाला चांगले मार्क्स देतात, बरोबर आहे ना, म्हणजे चांगले रिमूव्ह देतात. बट दोज सॉर्ट ऑफ रूल्स डोंट अप्लाय टू मिस्टर क्रॉक हॅरिस. परंतु हे सगळे जे नियम आहेत, एक्स्ट्रा काम केल्यानंतर चांगले मार्क मिळतील, हे मिस्टर क्रॉकर हॅरिसला, ज्यांना क्रॉक म्हणतो येतो, त्यांना ते लागू होत नाहीत. आय आस्क्ड हिम येस्टरडे outright if he had given me a remove, and do you know what he said, sir? आणि म्हणून मी त्यांना काल विचारलं होतं की जर त्यांनी मला चांगले मार्क दिलेले असते, तुम्हाला माहिती आहे का सर की खरंच त्यांनी मला चांगले मार्क देतील का ते? फ्रँक, असं आमचे जे शिक्षक आहेत ते असे नाहीत, इतर शिक्षकांसारखे ते नाही आहेत असं सांगतायत, असं तो टॅपलॉ सांगतो आहे. फ्रँक, नो व्हॉट. मग टॅपलॉ त्यांची भाषा आता काय करतो आहे, अनुकरण करतो आहे. इमिटेटिंग अ व्हेरी जेंटल रादर थ्रोटी व्हॉइस. माय डिअर टॅपलॉ, आय हॅव गिवन यू एक्झॅक्टली वॉट यू डिझर्व, नॉट लेस अँड certainly no more. Do you know, sir, I think he may have marked me down rather than up for taking extra work. I mean, the man's hardly human. He breaks off quickly. Sorry, sir, have I gone too far? आणि मग तो त्याच्या शिक्षकांचा अतिशय नम्रपणे आवाजामध्ये बदल करून टॅपलॉ त्यांचं अनुकरण करतो की माझ्या प्रिय टॅपलॉ, मी तुला जेवढं तुला तुझी क्षमता आहे तेवढेच तुला मार्क देणार आहे, कमी नाही जास्ती नाही, असं त्याच्या शिक्षकांचं अनुकरण करतो. त्याचे शिक्षक कसे बोलतात ते, बरोबर आहे. क्रॉकर हॅरिसचं ते अनुकरण करतात आणि मग तो सांगतो की मला ते मार्क्स कदाचित ते कमी देण्याची शक्यता आहे, म्हणजे मी जरी एक्स्ट्रा काम केलं तरी. आणि म्हणून तो जो माणूस आहे, आमचे जे शिक्षक आहेत क्रॉकर हॅरिस, ते काही माणूस नाही आहेत, ते माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत, हार्डली अ ह्युमन. त्यांना दया येत नाही. ही ब्रेक्स ऑफ क्विकली आणि नंतर थांबतो आणि म्हणतो की हॅव आय गॉन टू फार. मी खूप पुढे चाललो आहे का, कुठे खूप जास्त बोलतो आहे का? फ्रँक, येस, मच टू फार. तू खूपच पुढे गेलंस असं सांगते. टॅपलॉ, सॉरी सर, आय गॉट कॅरीड अवे. आणि मग तो त्या फ्रँक या शिक्षकांची क्षमा मागतो की मी थोडंसं भावूक झालो होतो, इमोशनल झालो होतो. फ्रँक, इव्हेंच्युअली ही पिक्स अप अ न्यूजपेपर अँड ओपन इट्स. टॅपलॉ, मग ते फ्रँक जे शिक्षक असतात एक न्यूजपेपर घेतात, तो उघडतात आणि म्हणतात की टॅपलॉ. मग टॅपलॉ म्हणतो, येस सर. फ्रँक, व्हॉट वॉज दॅट क्रॉकर हॅरिस सेड टू यू? जस्ट रिपीट इट वूड यू? क्रॉकर हॅरिस तुला काय म्हटले होते, ते शब्द तू पुन्हा म्हणशील का? कर बरं रिपीट. टॅपलॉ, इमिटेटिंग अगेन. पुन्हा टॅपलॉ त्यांचं अनुकरण करतायत, कॉपी करतायत. टॅपलॉ कॉपी करतो विद्यार्थी.
My dear Taplow, I have given you exactly what you deserve. No less and certainly no more. माझ्या प्रिय त्याचं नाव घेतात टॅपलॉ. मी तुला जेवढं तू डिझर्व करतो, जेवढी तुझी क्षमता आहे तेवढेच तुला मार्क मी जास्तही देणार नाही, कमीही देणार नाही. सो फ्रँक लुकिंग सिव्हिअर. आता फ्रँक जो आहे तो सिरियस, शिक्षक जे आहेत ते सिरियस बघत आहेत त्यांच्याकडे. नॉट इन द लिस्ट लाईक हिम, रीड युअर नाईस एस्कायलस अँड बी क्वाईट. आणि मग ते सांगतात ते असं काही करणार नाही आहेत, त्याच्यातला काही करणार नाही. तुझं जे एस्कायलस आहे ते वाईट आणि तू वाच, बरोबर आहे, आणि शांत बस. तर इथपर्यंत आपण हा फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे. विल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ आवर सेशन. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ and do like, share and subscribe the channel. Thank you friends. Bye bye.